नमस्कार मंडळी, उपवास सोडण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्हाला झटपट तयार होणार एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल ना, तर शेवयाची खीर अगदी बेस्ट ऑप्शन आहे. चवीला अप्रतिम लागते. पुरीसोबत, चपातीसोबत किंवा तुम्ही अशीही प्यायली ना तरीसुद्धा अप्रतिम अशी लागते. पण मंडळी, काही जणांची शेवयाची खीर फुटते. तर आज तुम्हाला अशी काही टिप्स सांगते ना, ज्यामुळे शेवयांची खीर चविष्ट तर बनवून तयार होते, पण महत्त्वाचं म्हणजे अजिबात फुटत नाही. तर सगळ्यात आधी इथं कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे 1 चमचाभर. त्यामध्ये आपल्या साध्या गव्हाच्या ज्या शेवया असतात त्या इथं मी घातलेल्या आहेत. थोडेसे काजू बदाम आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी थोडंसं इथं सुकं खोबरं घालायचं, ज्यामुळे ही जी खीर आहे ना ती चवीला अप्रतिम बनवून तयार होते. खूप सुंदर ही खीर लागते. आता हे व्यवस्थित असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही भाजून घ्याल ना तेवढी स्वादिष्ट आपली खीर बनवून तयार होते. अगदी बदामी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे. तर इथे बघा अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या शेवया आणि जे काजू बदाम आपण यामध्ये घातले होते ना ते मस्त असे भाजलेले आहेत. आता इथं तुम्हाला महत्त्वाची एक टिप्स सांगते मंडळी, नक्की लक्षात ठेवा. तर काय करायचं ना, आता हे ज्यावेळेस आपण अशी शेवया भाजून घेतो त्यावेळेस गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आपल्याला थंड दूध घालायचं नाही, दूध गरम करून घालायचं. ज्यावेळेस भांडं गरम असतं त्यामध्ये आपण जर थंड दूध घातलं ना तर शेवयाची खीर खूपदा फुटते. त्यामुळे ज्यावेळेस भांडं गरम असतं त्यावेळेस दूधसुद्धा हलकंसं गरम करून तापवून त्यानंतर शेवयांमध्ये घालायचं, म्हणजे खीर फुटत नाही आणि खूप छान बनवून तयार होते. तर इथं मी गाईचं दूध वापरलं होतं. तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा पॅकेटच्या दुधाची जरी तुम्ही खीर बनवायला असाल ना तरीसुद्धा दूध व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच शेवयांमध्ये घालायचं. तर हे बघा मंडळी, अगदी व्यवस्थित अशी याला खळखळून उकळी येत आहे तरीसुद्धा हे दूध फुटलेलं नाही. तर हे बघा, आणि खीर बनवत असताना ना ताज्या दुधाचा वापर करायचा, शिळं दूध वापरायचं नाही. आता हे सगळं व्यवस्थित असं 5 ते 6 मिनटासाठी खळखळून उकळून घ्यायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि ही खीर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. म्हणजे काय होतं ना, अगदी परफेक्ट अशी ही खीर दाटसर होते, खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही. हे बघा, अगदी या पद्धतीची खीर बनवून आपली तयार होते. इतपतच खीर आपल्याला शिजवून घ्यायची, यापेक्षा जास्त खीर आपल्याला आटवायची नाही. काय होतं ना मंडळी, शेवयाची जी खीर आहे ती जशी थंड होईल ना तशी खूप दाटसर होते, मग ती आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही. त्यामुळे हलकीशी पातळ ठेवायची, खूप घट्ट करायची नाही. इथं मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवली होती. त्यासाठी मी इथं 2.5 चमचे साखर घातली होती. म्हणजे एवढ्या साखरेमध्ये अगदी परफेक्ट अशी ही खीर गोड बनवून तयार होते. खूप फिक्की होत नाही किंवा खूपच अशी गोडसर होत नाही. हे बघा, आता ही साखर व्यवस्थित अशी वितळून घ्यायची आणि यामध्ये विलायची पावडर घालायची आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची. मंडळी, रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सांगितलेली टिप्स तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आपली खीर संपूर्ण बनवून तयार आहे. मंडळी, येणाऱ्या गणेश चतुर्थीला किंवा एखाद्या उपवासाच्या दिवशी तुम्ही ही खीर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार करू शकता. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर हे बघा, खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, अगदी परफेक्ट अशी आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.